राजकीय पक्ष या धड्याचा आता आपण अभ्यास करायला जाणार आहोत. चला तर मग. तर आपण मागच्या पाठामध्ये आपण शिकलो की संविधानाची वाटचाल, त्याच्यानंतर निवडणुकीचं संपूर्ण स्वरूप आपण बघितलं. तर आता हे सगळं जे आहे म्हणजे आपण सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका यांना जोडणारा महत्वाचा कोणता असतो दुवा, तर तो असतो राजकीय पक्ष. मग आपण राजकारणाविषयी जे ऐकतो, जे वाचतो ते बरेचसे पक्षासंबंधित असं असतं. म्हणजे राजकीय पक्षाचं अस्तित्व हे सर्व लोकशाही व्यवस्थेमध्ये असतं. लोकशाही व्यवस्था आली की तिथे वेगवेगळे विविध राजकीय पक्ष असतात. मग त्याच्यामधून ते त्यांचे जे उमेदवार असतात ते निवडणुकीसाठी उभे केले जातात आणि मग त्याच्यातून आपण निवडणूक लढवतो आणि त्याच्यातून आपण निवडणूक लढवून आपण आपले जे प्रतिनिधी असतात ते आपण निवडून घेतो. तर मग या लोकशाहीमुळेच ही राजकीय पक्ष ही सत्तेसाठी स्पर्धा येतात. आता आपण निवडणूक आयोग बघितला, आपली लोकशाही बघितली, सगळं प्रतिनिधित्व बघितलं. तर आता काय आलं, आपलं लक्ष आणि आपला अभ्यास आता या राजकीय पक्षांवरती आहे. तर आता पुढे असं आपला एक मुद्दा आहे आपल्या उपक्रमामध्ये की तुमच्या शाळेमध्ये आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना किंवा कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना बघितलेल्या दिसतील. कुठेही काही संस्था असतात, काही गट गट असतात किंवा समाजसेवा संस्था असतात, तर त्या काही विशिष्ट काम अशा करत असतात. तर आता पुढे विविध चळवळींच्या आंदोलनाविषयी सुद्धा तुम्ही वाचता. म्हणजे याचा अर्थ काय की समाजामध्ये ज्या प्रकारे आपले हे जे गट असतात, संस्था असतात, चळवळी असतात, या नेहमी सक्रिय अशा अवस्थेत असतात. म्हणजे त्या आपलं काम अगदी व्यवस्थितरित्या करत असतात आणि त्याच्यामुळेच राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना आपल्याला दिसण्यात येतो. मग या समाजातल्या अन्य संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये फरक आहे. हे राजकीय पक्ष आणि हे सगळ्या संघटना वगैरे त्याच्यामध्ये फरक आहे. राजकीय पक्ष काय करतो, तर तो एक सामाजिक संघटनाच आहे, परंतु त्याची उद्दिष्ट आणि कार्यपद्धती ही वेगळी असते. समजलं? पुढे जाऊया. आणि याच आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय सत्ता जेव्हा कुठे प्रस्थापित होते तेव्हा सगळे लोक एकत्र येऊन त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. तेव्हा त्या संघटनेला राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. लक्षात आली राजकीय पक्षाची व्यवस्थित व्याख्या. पुढे राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी आणि त्याच्यानंतर सत्ता मिळवून आपल्याला देणं, हा त्याचं उद्दिष्ट असतं. त्याच्यानंतर पुढे आपण बघणार आहोत सत्ता मिळवणे. तर राजकीय पक्षाचा हेतू हा केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणं हाच असतो आणि त्याच्यामुळं सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्पराशी म्हणजे एकमेकांशी सतत स्पर्धा करत असतात. आपण आता बघतोय, तुमच्या आता लक्षात आलंच असेल की आपण आपल्या ह्या स्थितीत जिथं राहतो तिथे आजूबाजूला जेव्हा निवडणुका होतात त्यावेळेस सुद्धा निवडणूक प्रत्येक पक्ष येऊन करतो, आपल्या त्याचा प्रचार करतो आणि हे चालूच असतं. आणि अशी स्पर्धा करण्यामध्ये काहीच अयोग्य नाहीये आणि अशा स्पर्धेचं स्वरूप हे निकोप असावं. म्हणजे त्याच्यामध्ये काही भांडण तंटा, हेवे देवे किंवा काही वैमनस्य असं असू नये. तर पूर्णपणे हे स्वरूप निकोप असं असावं. आता विचारसरणीचा आधार. तर प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा किंवा विचारांचा, बघा नीट लक्ष द्या माझ्याकडे मी काय बोलते ते, की प्रत्येक राजकीय पक्ष हा काही धोरणं असतात, काही त्यांचे विचार असतात आणि त्याच्याप्रमाणे तो त्यांच्या मार्गाने जाणारा असतो. तर मग सार्वजनिक पक्षांबाबत पक्षांची एक काय असते विशिष्ट भूमिका असते आणि त्या सर्वांच्या समावेशातूनच पक्षाची विचारसरणी अशी तयार होते आणि ही विचारसरणी
ज्यांना योग्य वाटते, म्हणजे बरोबर वाटते की हे बरोबर विचार करतायत, मग ते लोक त्या त्या पक्षाला काय करतात, पाठिंबा देतात, त्या पक्षाच्या ते बाजूने होतात. आणि मग पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पक्षाचा जनाधार. आणि मग आधुनिक काळामध्ये सर्वच हे राजकीय पक्ष असतात, त्यांची विचारसरणी ही सारखीच असते. त्याच्यामुळं पक्षामध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणं हा आता अवघड झालेला आहे. काय झालेला आहे? अवघड. पुढे बघूया पक्ष कार्यक्रम. तर विचारसरणी ही प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर काही कार्यक्रम निश्चित करतात. मग सत्ता जेव्हा आपल्या हातामध्ये येते तर ते कार्यक्रम जे काही आखणी केलेली होती त्याच्यावर त्यांना अंमलबजावणी करायला सोपं जातं. आणि मग सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा परत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न हे राजकीय पक्ष करत असतात. म्हणजे त्यांच्याबरोबर जाऊन बोलणी करणं, उदाहरणार्थ कुठे पूरग्रस्त स्थिती आली तर तिथं जाऊन भेट देणं किंवा त्या लोकांच्या नागरिकांबरोबर बोलणं, हे सगळं उदाहरणार्थ हे मी दिलेलं आहे. असे हे राजकीय पक्ष करतात. मग आता सरकार स्थापन करणं, राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. हे तुम्हाला आणि मला दोघांनाही माहित आहे. मग अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळणाऱ्या पक्षाचं असतं. जो कोणी सरकार स्थापन करतो तो कोण असतो? बहुमत असलेला जास्त असा राजकीय पक्ष असतो. आणि ज्या पक्षांना बहुमत मिळतच नाही ते पक्ष कोणती भूमिका करतात? विरोधी पक्ष. समजलं? पुढे जाऊया. आता शासन आणि जनता याच्यामधला दुवा. तर राजकीय पक्ष हा शासन आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणजे मध्यस्थ म्हणून काम करतो. आणि जनतेच्या काही मागण्या असतील, काही गाऱ्हाणे असतील, ती शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राजकीय पक्ष हे करतात. आणि शासन हे पक्षांमार्फत आपल्या सगळे जे काही धोरणं आखलेले आहेत त्या कार्यक्रमांना संपूर्णपणे पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतं. आलं लक्षात इथपर्यंत? चला पुढे. आता काही फिती आहेत की वर्तमानपत्रातील या बातम्यामधून तुम्हाला काय समजते ते थोडक्यात सांगा. तर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केले. त्याच्यानंतर सपोज एखाद्या वेळेस तुम्ही असं समजा की तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात आणि आरोग्य क्षेत्रामध्ये सरकारनं चांगली कामगिरी केली नाही हे तुमच्या पक्षांच्या ध्यानात आलं, तर विरोधी पक्ष नेता म्हणून तुमची काय भूमिका असेल त्याच्यामध्ये. आणि विचार करा आणि लिहायचंय की महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी लिहिलेलं पक्षविरहित लोकशाहीची कल्पना अशी मांडलेली आहे. आधुनिक काळामध्ये अशी लोकशाही आणायची असेल तर बघा, आधुनिक काळामध्ये म्हणजे या काळामध्ये जर अशी लोकशाही आणायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? बरोबर. आता आपण काय शिकलो? राजकीय पक्ष कोणाला म्हणतात? पक्षाचा जनाधार म्हणजे काय? पक्ष कार्यक्रम कसा असतो आणि शासन पक्षांमार्फत काय प्रयत्न करते? चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.